मला असं ऐकायला होतं. ताई व ऋतुजा ताई यांनी बसवला होता. नमस्कार, मी अवंती. नमस्कार, मी वेणू. अवंती, बघ ना, या दुसरीतील मुलांनी आईला किती लाडी गोडी लावली. हो ना, खेळायला जाण्यासाठी किती गोड गोड बोलले. आईला सगळ्या कामात मदत पण करणार म्हणे. वा, हे खरंच आहे. खेळायला जायचं म्हटलं की अभ्यासही पटकन पूर्ण होतं. यावरून आपली या वर्षीची थीम कळली का? अगं, किती विचार करते. हा, ही पहिलीची मुलं क्रिकेट खेळण्यासाठी स्टेडियम तयार करतायत. चल बरं, काय करतायत बघू आपण. इयत्ता पहिलीची मुलं सादर करत आहेत वानर बेर्डे वॉरियर्स हे गाणं. हा नाच बसवला आहे आपल्या बालवाडी एकच्या पालक ईशाताई यांनी.
क्रिकेट टीम पण या मुलांना बघून थक्क झाली असती. हो ग. या खेळणाऱ्या मुलांमध्ये रेश्मा होती का? मला तर नाही दिसली. ती अभ्यास करत असेल. हो, चल आपण तिला बोलवू. इयत्ता पहिलीतील मुलं सादर करत आहेत खेल खेल में हे नाटक. हे नाटक आपल्या निलिमाताईंनी लिहिले आहे. सगळे लपाछुपी खेळू. नको नको, त्यापेक्षा जोड साखळी खेळू. नाही नाही, डोंगराला आग लागली पळापळा खेळू. खो खो खेळायचं. पण मुलं किती कमी आहोत. रेश्मा काय येत नाही रे किती दिवसांपासून. अभ्यासाचं भूत बसलेलं तिच्या मानगोतीवर. काय अभ्यासाचं भूत? चला आपण सगळे जाऊन टक्कर पळून लावू. चला रे चला. ओम फट स्वाहा. रेश्मा रेश्मा नाही हो, मी नाही येणार खेळायला. मला नाही वेळ. मला खूप अभ्यास करायचा आहे. बघितलं अभ्यासाचं भूत. आम्ही आता या भूताला पळून लावणार आहोत. जंतर मंतर कोला मंतर आधी खेळ अभ्यास नंतर. ओम फट स्वाहा. नाही रे बाबा, मला नाही येता येणार. तुमच्याच डोक्यात खेळायचं भूत शिरलंय. चला ग, किती भाव खातेस ग. आम्हाला कोणता खेळ खेळायचा हे पण समजत नाहीये. तुझ्याशिवाय आणखी 3 पण पुरलेले होते. आणि तू नसलीस की मला मज्जा पण नाहीये. तू नसली की माझी आई पण पाठवत खेळायला. तू नसली की माझी आई पण पाठवत खेळायला. मलाच रावते तेव्हा ते बघ किती अभ्यास करते आणि तू कशाला जातात खेळायला. अरे मला खूप मोठं व्हायचंय. त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. मोठं व्हायला कशाला अभ्यास करावा लागतो? आपला टॉमी नाही का मोठा झाला, त्याने नाही अभ्यास केला. तसं नाही रे, वेगळं मोठं. माझ्या आईने सांगितलं की 18 तास अभ्यास करायचा. काय 18 तास अभ्यास करायला सांगितलंय तुला तिने? नाही ग, ती तिच्या क्लासच्या मुलांना सांगत होती तेव्हा मी ऐकलं. एवढा वेळ अभ्यास करून पुस्तकांना किडा किंवा वाळवशी मोठी होणार. अगं, दिवसाला 24 तास असतात. तू झोपणार कधी, जेवणार कधी आणि मोबाईल कधी बघणार? मोबाईल कशाला बघायचा? मी नाही बाबा वेळ वाया घालवत. तू मोबाईल पण नाही बघत, मग तू जेवतेस तरी कशी? मला तर मोबाईल बघितल्याशिवाय एक घास सुद्धा जात नाही. माझी आई म्हणते एवढा वेळ अभ्यास केल्याशिवाय आपल्याला लाल दिव्याच्या गाडीतून ऐटीत फिरता नाही येत. त्यात काय, आपल्याच गाडीला लावून घ्यायचा लाल दिवा. तुला नाही कळणार. ॲम्ब्युलन्सला पण असतो ना लाल दिवा, त्याचा ड्रायव्हर व्हायचं. रोज लाल दिव्याच्या गाडीतून ऐटीत फिरता येतं. अरे यार, आपला सगळा खेळण्याचा वेळ इथेच वाया चाललाय. मी काय म्हणते, तू 17 तास अभ्यास करून परीक्षा दे आणि 1 तास आमच्या बरोबर खेळ. वाटल्या तर आमच्या सरांचं वाटतं अभ्यास तूच करो की नाही ते. चालेल चालेल. आता सांग बरं, तू काय करतेस? पाठांतर कसलं? जगचक्र पाठ करतेय. सांग
समुद्राच्या उष्णतेमुळे सूर्याच्या पाण्याची वाफ होते. त्या वाफेचे ढग बनतात. वाऱ्यामुळे ते अडवले जातात. त्यांना गारगार डोंगर लागतात. त्या पाण्याची वाफून पाऊस पडतो. झालं. वेडी ग वेडी, एवढा वेळ अभ्यास केला तरी काही सुद्धा लक्षात नाही तुझ्या. कारण की तू नुसतं पाठ करते, अभ्यास समजून नाही करत आहे. अभ्यास आहे की अभ्यास करून काही उपयोग होत नाही. बघ, मी पण तुला हेच तर सांगत होते. आई, तूच तर म्हणते ना, यश मिळवायचं असेल तर दिवस रात्र मेहनत करावी लागते. मान पाठ टेक करून अभ्यास करावा लागतो. आता तेच तर करते ना मी. हो ग बाई, अगदी बरोबर. पण हे सगळं मी मोठ्या मुलांना सांगत होते. अभ्यास तर करायचा आहे, पण त्याचबरोबर थोडासा खेळ सुद्धा हवाच, आणि तोही मैदानी. हो, आमच्या पण ताईंनी सांगितलं आहे, जर निरोगी राहायचं असेल तर खेळ खेळायलाच पाहिजे. आणि मज्जा पण येते ना खेळायला. खेळ खेळायचे अजून खूप खूप फायदे आहेत. आपण खूप स्ट्रॉंग पण होतो, शक्तिमान सारखे. आणि आपले दात पटपटी होतात. दातांचा काय संबंध? छान खेळलं की आपल्याला भूक लागते आणि हेल्दी फूड खाल्ल्यावर आपले दात पण पक्के होतात. माझा बाबा म्हणतो प्रत्येकाने तरी खेळ खेळलाच पाहिजे. एकत्र खेळलो की आपली चांगली टीम तयार होते आणि खूप भारी वाटतं. आपली टीम जिंकली की जाम भारी वाटतं, आणि हरलो की माझा तर सगळा मूडच जातो. नाहीतर काय, तू नुसती रडकी आहेस. हरायला लागली की जातेस पळून. गप गप. अगं, खेळल्यामुळे आपल्याला छान ताजंतवानं वाटतं. अभ्यासही छान होतो. पण तो मात्र रोजच्या रोज करायचा बरं का मुलांनो. संध्याकाळी भरपूर खेळून आल्यावर रात्री झोप पण मस्त लागते. मग रेश्मा, येणार का आता तरी खेळायला? चल ना, उशीर होतोय. यशवी, चला आता. माझ्या आईने तर हाका पण मारायला सुरुवात केली. थांब आई, अजून आमचं खेळायचं व्हायचं, अजून तर सुरुवात पण नाही केली आहे. चला रे चला, लवकर खेळायचा वेळ वाया चाललाय. चल रेश्मा, चल. जा. असेल तर त्यांनी स्टेजच्या मागे यावं. गए आओ खेले खेल नए, पढ़ते पढ़ते ऊब गए, आओ खेले खेल नए. हो जाएगी कसरत भी, बन जाएगी सेहत भी. हो जाएगी कसरत भी, बन जाएगी सेहत भी. रेश्मा पण आली आहे मैदानावर खेळायला. आपण पण जायचं का? हो, जाऊया. पण मला नाही येत मैदानी खेळ खेळता. अगं, काही नाही. एकदा मैदानात गेलं की सगळं जमेल बघ तुला. ही पहिलीतली मुलंच बघ ना, किती छान खेळताय. पहिलीची मुलं सादर करत आहेत खेलो इंडिया खेलो हे गाणं. हा नाच बसवला आहे आपल्या बालवाडी 1च्या पालक ईशाताई यांनी.
चाहे वो कर दिखलाओ। देखो कितना अच्छा, मिट्टी का असर हुआ है बच्चों पर. हो, आपल्या देशाच्या मातीत जादूच आहे. बघ दुसरीतील मुलं मातीतील रांगड्या खेळाचं गाणं सादर करत आहेत. इयत्ता दुसरी खेळ कबड्डी खेळ. हा नाच बसवला आहे रोहिणीताई आणि विशाखाताई यांनी. माझ्या मातीतला मर्दानी खेळ, जिथे लागतो शक्ती आणि युक्तीचा ताळमेळ, त्याचे गातो मी गुणगान. जो खेळ आहे उभ्या महाराष्ट्राची शान. सारे खेळ मागे पडले अशी मारली रे मुसंडी. हर एकाच्या ओठी आता एकच खेळ, कबड्डी. राईडरला सुटला केवळ, मुस्तीला मारला तावं. मनी झाली त्याची एकमेव, दोघांची गंड घेऊन यावं. राईडरला सुटला केवळ, मुस्तीला मारला तावं. मनी झाली त्याची एकमेव, दोघांची गंड घेऊन यावं. आता जगाला जिंकायची, आता जगाला जिंकायची. सुरू झाली तयारी. खेळ कबड्डी 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 कबड्डी, जगात चाललंय भारी. कबड्डी 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 कबड्डी, जगात चाललंय भारी. मस्त धूळ उडवून आपली कबड्डीची टीम गेली जग जिंकायला. असेच जगात आपल्या देशाचं नाव उंचावणारे काही खेळाडू आपल्याला भेटीला येत आहेत. चला तर इयत्ता पहिली आणि दुसरीतील मुलं कोणकोणत्या खेळाडूंच्या वेशभूषा करून आले आहेत ते बघूया. दुसरीतील वेशभूषेच्या सादरीकरणासाठी वैशालीताईंनी मदत केली आहे. हाय मुलांनो, मी मृण्मयी साळगावकर.
मी पण तुमच्यासारखी आनंद निकेतनची विद्यार्थिनी आणि रोईंग या खेळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू ही माझी ओळख. माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा मी 10वीत असताना अनुभवली. अभिमानाची गोष्ट म्हणजे यावर्षी मला आशियाई खेळांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आतापर्यंत मी 22 मेडल देखील मिळवले. मी बोट माझ्या हातांनी वल्हवते. हा खेळ मला माझ्या बाबांकडून माहीत झाला. तो सुद्धा स्टेट लेवलला खेळत होता. रोईंगची ट्रेनिंग मी पुणे, हैदराबाद, ओडिसा येथून घेत असते. तुम्ही पण तुमचा आवडता खेळ नेहमी खेळत राहा. धन्यवाद. नमस्कार माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आज मी तुमच्या दिवाळीला हरियाणाहून आलो आहे. काय माझ्या हातात हे काय आहे? अहो, हा माझा आवडता भाला आहे. मला भाला फेक हा मैदानी खेळ खूप आवडतो. लहानपणी माझ्या काकांनी हा खेळ शिकवला आहे. मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेत 87 मीटरला मी भाला फेकून आपल्या देशासाठी गोल्ड मेडल मिळवलं. भाल्याच्या वेगाने माझा भाला पळतो. चला निघतो, मला अजून खूप सराव करायचा आहे. नमस्कार, मी शीतल देवी, भारताची पॅरा नेमबाज. ज्या व्यक्ती आपल्या शरीराच्या एखाद्या अवयवाचा नीटपणे वापर करू शकत नाही अशांसाठी पॅरा गेम्स खेळले जातात. मी लहानपणापासूनच सगळी कामे माझ्या जादुई पायांच्या मदतीने करते आहे. पॅरा नेमबाजी करणारी मी जगातली पहिली नेमबाज आहे. कठोर मेहनत आणि जिद्दीमुळे मी अनेक मेडल्स मिळवली आहेत. आता पॅरिसमध्ये होणाऱ्या स्पर्धेत मला आपल्या देशाला जिंकून द्यायचं आहे. मैं हूँ बज्जम पुलिया, दिखता आपको कुश्ती की दुनिया. मैं हरियाणा से आया, मिट्टी पे खेलते खेलते पहलवान में बन गया. एशियाई खेलों में भारत को गोल्ड मेडल दिलाया. 7 साल की उम्र में शुरू की ये पहलवानी, ना रुका ना झुका, दिल करने ठानी. पद्मश्री अर्जुन से नई पहचान बनाई. बज्जम पुलिया की है यह अजब कहानी. बज्जम पुलिया की है यह अजब कहानी. मी आहे माही तुमचा, मीच आहे. मी आहे माही तुमचा, मीच आहे MS धोनी. मी आहे कॅप्टन कूल, क्रिकेट मधले गुलाबाचे फूल. मी आहे कॅप्टन कूल, क्रिकेट मधले गुलाबाचे फूल. झारखंडच्या रांचीत मी जन्मलो, झारखंडच्या रांचीत मी जन्मलो. फुटबॉल खेळता खेळता क्रिकेट मध्ये रमलो. फुटबॉल खेळता खेळता क्रिकेट मध्ये रमलो. 2011 साली मी खूप आनंदलो. 2011 साली मी खूप आनंदलो. माझ्या संघासोबत मी विश्वचषक घेऊन धावलो. माझ्या
तुमचा, मीच आहे MS धोनी. मी आहे माही तुमचा, मीच आहे MS धोनी. धन्यवाद. येथे हरियाणा हरियाणा से आई हूँ, हाथ में मेरे रैकेट है. मेरी माँ उषा रानी और मैं बनी फुलरानी हूँ. पद्म भूषण पद्मश्री खेल रत्न से सम्मानित हूँ. पद्म भूषण पद्मश्री खेल रत्न से सम्मानित हूँ. बैडमिंटन की आशा हूँ मैं, बैडमिंटन की आशा हूँ मैं. ओलंपिक की पहली पदक विजेती महिला हूँ. ओलंपिक की पहली पदक विजेती महिला हूँ. आप भी पटको रखो नीचे अपने हाथों के ये मोबाइल. आप भी पटको रखो नीचे अपने हाथों के ये मोबाइल. हाथ में ले लो रैकेट ऐसी, हाथ में ले लो रैकेट ऐसी. पहन लो इंडिया की जर्सी, पहन लो इंडिया की जर्सी. हरियाणा से आई हूँ, हाथ में मेरे रैकेट है. मेरी माँ उषा रानी और मैं बनी फुलरानी हूँ. और मैं बनी फुलरानी हूँ. और मैं बनी फुलरानी. धन्यवाद. कोल्हापूरच्या मातीत मी जन्मलो, कोल्हापूरच्या मातीत मी जन्मलो आणि जगाच्या समुद्रात मी जाऊन पोहलो. ऑलिम्पिकमध्ये पोहत पोहत पाण्यातील गोल्डन बॉल झालो. ऑलिम्पिकमध्ये पोहत पोहत पाण्यातील गोल्डन बॉल झालो. कठोर मेहनत जिद्द खेळाडू वृत्ती याचे मी ठेवले भान. कठोर मेहनत जिद्द खेळाडू वृत्ती याचे मी ठेवले भान. सतत जिंकत राहण्यापेक्षा मी पोहत राहिलो बेभान. सतत जिंकत राहण्यापेक्षा मी पोहत राहिलो बेभान. नेव्हर एव्हर गिव्ह अप, नेव्हर एव्हर गिव्ह अप. हा मी देतो तुम्हाला सल्ला. निराशेत रडत राहण्यापेक्षा आशेवर तुम्ही मारा डल्ला. निराशेत रडत राहण्यापेक्षा आशेवर तुम्ही मारा डल्ला. पाण्यासोबत मैत्री करा, पाण्यासोबत मैत्री करा. प्रत्येकाने पोहायला शिका. नका वयाची लाल ठेवून सगळ्यांनी पाण्यात खायला शिका. मी आहे तुमचं गोल्डन बॉय वीर धवल खाडे. धन्यवाद. धावणे हा श्वास माझा, धावणे हा ध्यास रे. धावणे हा धर्म माझा, धावणे ही आस रे. केरळातील माती माझी मी पिला उळकंडी. केरळातील माती माझी मी पिला उळकंडी. तुमच्यासाठी पीटी उषा भारताची मी ही आशा. तुमच्यासाठी पीटी उषा भारताची मी ही आशा. 101 पदके जिंकली पद्मश्री अर्जुन सह. 101 पदके जिंकली पद्मश्री अर्जुन सह. चला धावा तुम्ही पण मोकळ्या मनासह. चला धावा तुम्ही पण मोकळ्या मनासह.
उडणपरी तुमच्यामध्ये लपली आहे, माझ्यासारखीच उडणपरी. धावणे हा श्वास माझा, धावणे हा ध्यास रे, धावणे हा ध्यास रे, धावणे हा ध्यास रे. धन्यवाद. धन्यवाद. बऱ्याच खेळाडूंनी जगभर आपल्या देशाचे नाव उंचावले आहे. हो ना, हे खेळाडू तिथपर्यंत कसे पोहोचले असतील ग? अगं, त्यांचे खेळावरील प्रेम, लहानपासून केलेली मेहनत, या खेळाचा केलेला सराव आणि खिलाडू वृत्ती. आपण पण म्हणतो, मग एकमेकांशी जुळवून घ्यायला शिकतो. ह्यातूनच तर आपली खिलाडू वृत्ती तयार होते. हो ग, आणि आईबाबांना वाटतं आपण नुसताच टाइमपास करतो, पण तसं नाही. हे दुसरीतील मुलांचे जास्तीची मेजॉरिटी हे नाटक बघून लक्षात येईलच. हे नाटक गौरीताईंनी लिहून दिले व वैशालीताईंनी बसवले आहे. थांब, मी त्याला बोलून येते. विहार काय ग दिव्यांशी, येतच का रे खेळायला? हा, आलोच. आई, काय? मी खाली खेळायला जाऊ का? हो जा, पण 1 तासात परत ये, 7 वाजता. आणि हा ऐक, आपली स्नेहा मावशी पण येणार आहे. हो, चालेल. आपण दोघं सोडून सगळे सुटले. चल परत सुटून घेऊया. पण खेळायचं तरी काय? लपाछपी खेळू. नको नको, आपण पकडापकडी खेळू. हट, त्यापेक्षा आपण दुकान खेळू. आपलं सगळ्यांचं दुकान असतं आणि आपण एकमेकांकडे वस्तू विकत घ्यायला जायचं. खूप मजा येते. अरे, पण आपण डबा टिम खेळायचं म्हणून सुटलोय ना. डबा टिम नको, बोर होतं. काहीतरी ठरवा ना. डबा टिम नको, कालच खेळलो होतो. मग लपाछुपी खेळू. अरे, डबा टिम आणि लपाछुपी सारखंच असतं. सारखं कसं? लपाछुपीमध्ये आपण डबे थोडीच फेकतो. पण दोन्हीमध्ये लपायचंच असतं ना, म्हणून नको, आपण दुकान खेळू. हा, कसला बोरिंग गेम आहे. तुला नसेल खेळायचं तर नको खेळू. हे काय बोरिंग नाहीये. बोरिंगच आहे. अरे जाऊ द्या ना, त्यापेक्षा आपण क्रिकेट खेळू. हे बघा, मी बॅट बॉल पण आणलाय. मला चालेल क्रिकेट. हाय स्नेहा मावशी. हाय, तू इथे आहेस? आई कुठे? आई घरी आहे, तुझीच वाट बघते. ओके, मी जाते घरी. सगळ्यांसाठी मस्त खावणलंय. सगळ्यांनी खेळून झालं की घरी या. बरं का रे विहान, सगळ्यांना घरी घेऊन येशील? हो.
स्नेहा तू ये बैस. हे काय आहे? मुलांसाठी खाऊ आहे. हे काय आणत बसली? असू दे ग. ये बैस. आता मी चहाच खेळणार होती. थांब तुझा पण गाळते. वा मला हवाच होता केव्हापासूनचा चहा. हे घे. इथेच बसू म्हणजे मुलांकडे पण लक्ष राहतं. मुलांकडे कशाला लक्ष ठेवायला पाहिजे? त्यांचं ते खेळतील की. अगं या मुलांचं काही खरं नाही. हे मुलं खेळतात कमी आणि भांडतातच जास्त. बघ आता सुद्धा भांडण झालेलं दिसतंय. मलाच जावं लागेल सोडवायला. थांब ग ताई, त्यांचं ते सोडवतील की भांडण. अरे यार नुसते भांडताय काय? सगळे खेळायला चला ना. मी नाही येणार विहानसोबत खेळायला. मला नाही आवडत क्रिकेट. नको येऊस. एकटीच खेळ पकडा पकडी. बाकी कोणी नाही येणार तुझ्या सोबत खेळायला. बोरिंग गेम. माझे बोरिंग गेम नसतात. अरे मारामारी काय करताय? विहान दरवेळेस असंच करतो. थांबा. आपण जास्तीची मेजॉरिटी करू. ज्यांना क्रिकेट खेळायचं असेल त्यांनी विहानच्या मागे जाऊन उभं राहा. आणि ज्यांना पकडापकडी खेळायची त्यांनी माझ्या मागे उभं राहा. हा हे मला चालेल. खरं तर मला क्रिकेट नव्हतंच खेळायचं. चला आपण सुटून घेऊ. मान्य घ्यायची पकडापकडी. हे बघ स्नेहा, असं करतात ही मुलं. विहानला दर वेळेस एकटं पाडतात. थांब मी त्याला वर बोलवते. थांब ग ताई, विहानला कोणी एकटं पडलेलं नाहीये. तू त्याला अजिबात हात मारू नकोस. अगं पण तो घरी आल्यावर फार चिडचिड करतो. थांब थोडं बघू आपण. वरद आउट आहे. नाही मला हात लागलाच नव्हता. लागला होता शर्टला. नाही तू चीटिंग करतेस. झालंय आता सुरू. वरद आउट आहे. मी बघितलं. हो मी पण बघितलं. असेल पण मला हात लागला नव्हता. पण घेतो मी राज्य. मी पण घेऊ का तुमच्या बरोबर? ये की. आम्ही तर म्हणालच होतो तुला. तूच रुसून बसला. मग आता तुझ्यावर राज्य. हे असं थोडी असतं. तुझ्यावर आलंय ना राज्य. पण तू नवीन आलायस ना. आता तुझ्यावर राज्य. जाऊ दे, आपल्या दोघांमध्ये परत सुटून घेऊ. चल. हे बरोबर आहे. मी देतो दही दूध पाणी. माझ्यावर राज्य. बघ ताई, मुलं आपापसात खेळताना एकमेकांची जमून घ्यायला शिकतात. म्हणून मी म्हणते की मोठ्यांनी लहानांच्या भांडणात पडायचं नसतं. हो हे खरं आहे. पण त्यांच्या सगळा वेळ यातच जातो. जाऊ दे की मग. हेच तर महत्वाचं आहे. घरी जायचं आहे का? विहान जिथे लागलंय ना ते स्वच्छ धुवून टाक, ज्याने तुला थंड वाटेल. चला आपण वेगळं काहीतरी खेळूया. कॅच खेळूया का? म्हणजे विहानला जास्त दुखणार पण नाही. चालेल. बघ ताई, विहान पडला तरी रडला नाही. इतर वेळेस खेळ की एवढं तेवढं काही होतं तर किती रडारड करतो. हो हे खरं आहे. मागच्या वर्षी मी त्याला क्रिकेटच्या कोचिंगला घातलेलं. तिकडे एवढं तेवढं काय झालं की डेटॉल आणि बँडेड मागायचा. कोचिंग मध्ये वेगळा खेळ होतो. तिथे सगळं जिंकण्यासाठीच असतं. त्याचा
वेगळं महत्त्व असतं, नाही असं नाही. पण लहान मुलं एकमेकांबरोबर खेळताना एकमेकांशी जमून घ्यायला शिकतात. ही मुलं भांडतात, कट्टी घेतात, परत एकत्र येतात, एकमेकांची काळजी घेतात. हे सगळं शिकणं खूप महत्त्वाचं असतं. हो, हे अगदी बरोबर आहे. यांचा खेळ सुरू आहे तोपर्यंत आपण एक छोटंसं काम करून घेऊ. चालेल. आई, तुम्हाला घ्यायला आली. 7 वाजले पण अजून थोडा वेळ खेळू दे ना प्लीज. खेळा खेळा, भरपूर खेळा. अशीच